नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आजची आपली रेसिपी आहे सोया चंक्सचं सॅलड म्हटलं की सर्वांना असं वाटतं की खूप बोरिंग कन्सेप्ट आहे, पण नाही मंडळी। तुम्ही जर असे वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड ट्राय केले ना तर तुम्ही सुद्धा सॅलड आवडीने खाताल आणि त्यातल्या त्यात तुम्ही डेली वेगळे ट्राय करा, म्हणजे नक्कीच तुम्हाला त्यामध्ये बोर नाही होणार आहे। तर चला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर काय करायचे, अर्धा कप सोया चंक्स पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत 5 मिनिटासाठी आणि नंतर त्यामधलं सगळं पाणी स्क्वीज करून घ्यायचंय, किंवा मग तुम्ही हाताने पिळून घेतलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर कढईमध्ये मी अर्धा चमचा साजूक तूप गरम केलेला आहे आणि त्यामध्ये हे सोया चंक्स जे आहेत ना ते मंद आचेवर अशा प्रकारे परतून घ्यायचे। साधारणतः 10 मिनिट लागतात। तर हे जे सोया चंक्स आहेत ना ते छान रोस्ट होत आहेत, तोवर आपण बाकीची जी सॅलडची तयारी ना ती सुद्धा करू शकतो। तर इथे माझे सोया चंक्स जे आहेत ना ते मस्तपैकी रोस्ट झालेले आहेत। त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मसाल्यांमध्ये आपण घालतोय अर्धा चमचा धना पावडर, बेसिक मसाले सगळे ऍड करते मी। ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे, मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा, आणि संडे स्पेशल मसाला जो येतो ना तो घातलाय मी इथे अर्धा चमचा। तुम्ही गरम मसाला सुद्धा वापरू शकता किंवा मग हिरव्या मिरचीची थोडीशी पेस्ट ऍड करा। पेरी पेरी मसाला सुद्धा बेस्ट आहे याच्यासाठी। तर अशा प्रकारे आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि फक्त परतून हे आता सोया चंक्स जे आहेत ना ते आपण बाजूला ठेवून घेऊयात आणि सॅलड कट करून घेऊयात। तर सॅलडमध्ये मी इथे घेणार आहे 2 काकडी आणि 1 गाजर। तर काकडी स्वच्छ धुवून सोलून घेतली, गाजर सुद्धा धुवून आणि सोलून घेतलेले आहे। तर मी इथे ज्युलियन मध्ये कट करून घेते सॅलड, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार साधं जरी चॉप केलं किंवा चॉपर मध्ये जरी बारीक करून घेतलं तरी सुद्धा चालेल। फक्त काय होतं, सॅलड खूप सुंदर दिसतं असं जर कट करून घेतलं तर। तुम्ही असं करू शकत असाल ना तर नक्कीच करा, मस्त दिसतं आणि लागतं सुद्धा छान। तर काय करायचंय, काकडी आणि गाजर अशा प्रकारे ज्युलियन मध्ये कट करून घेतल्यानंतर एक कांदा घेतलाय मी छोटासा, तो सुद्धा अशा प्रकारे स्लाइस मध्ये कट करून घेतला आहे। कांद्याच्या सगळ्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्यात। तर मंडळी तुम्ही ना ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार आणखी भरपूर भाज्या ऍड करू शकता, म्हणजे ढोबळी मिरची ऍड करू शकता, उकडलेले मटार, स्वीटकॉर्न सुद्धा ऍड करू शकता, किंवा वेगवेगळ्या कलरच्या शिमला मिर्च सुद्धा वापरू शकता। तर मी इथे एक टोमॅटो सुद्धा घेतला जो की मी स्वच्छ धुवून आणि अशा प्रकारे कट करून सॅलडमध्ये ऍड केलेला आहे। थोडीशी कोथिंबीर घालायची, तुम्ही पुदिना सुद्धा ऍड करू शकता। तर सॅलड कट करून झाले, सोया चंक्स पण रोस्ट करून झालेत। ड्रेसिंगसाठी मी इथे 3 ते 4 चमचे दही घेतलेले आहे, त्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे, चवीनुसार मीठ आणि 1 चमचाभर मध घालायचं आहे। सगळं मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आता आपण सॅलड ऍड करूया। सगळं व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि हे असं दही घातलेलं सॅलड जे आहे ना ते प्लेटच्या एका बाजूला सर्व करायचंय आणि एका बाजूला रोस्ट केलेले सोया चंक्स सर्व करायचे। खूप छान दिसतं मंडळी आणि लागतं पण अप्रतिम, त्यामुळे नक्की बनवून बघा। आणि आपल्या प्रत्येक जेवणामध्ये थोडं तरी सॅलड असायलाच हवं, कारण सॅलडमध्ये असतं भरपूर प्रमाणात फायबर आणि या सॅलडमध्ये ना आपण सोया चंक्स सुद्धा घेतलेले आहेत, त्यामुळे काय होतं, हे सॅलड प्रोटीननी भरपूर असं आहे मंडळी। तर नक्की बनवून बघा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर मंडळी माझ्या चॅनलवर तुम्हाला सॅलडच्या भरपूर रेसिपीज पाहायला मिळतील। रोजच्या जेवणामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या साध्या सोप्या भाज्यांच्या रेसिपी आहेत, त्याचबरोबर थेपले, पराठे, स्मूदीज असे वेगवेगळे प्रकार आहेत। त्यामुळे चॅनलला नक्की व्हिजिट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला येत राहतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी थँक्यू सो मच मंडळी। असंच प्रेम देत राहा। बाय बाय।